विश्वजितला फक्त एकच व्यक्ती बरं करू शकते आणि ती म्हणजे जान्हवी. ती या जगात नाहीये, पण तू तिला परत आणू शकतेस रेवा. आणि म्हणून मला असं वाटतं की तू जान्हवी म्हणून त्याच्याबरोबर राहावंस आणि त्याला बरं करावंस. हेच तुझं प्रायश्चित्त असेल. नाही, खबरदार एक शब्दही अजून बोललास तर. तुला कळतंय तू काय बोलतोस? तुला सुचूच कसं शकतं हे? आणि हे कसलं प्रायश्चित्त आहे? हा माझ्या स्त्रीत्वाचा अपमान आहे, माझ्या प्रेमाचा अपमान आहे. मला माहिती होतं तू हेच उत्तर देशील, पण तुला प्रायश्चित्त करायचं होतं ना. पण बहुतेक तुला ते जमणार नाहीये रेवा. कारण बोलणं सोपं असतं, पण करणं खूप कठीण. कुठल्याही स्त्रीला अग्निपरीक्षा द्यायला कठीण नव्हतं, नाही कधीच नव्हतं. पण ते ती स्वतःच्या सौभाग्यासाठी करू शकते. पण इथे तुम्हाला परपुरुषाकडे पाठवतोस. आणि मला माझ्या मर्यादा माहिती आहेत, मी त्या नेहमीच पाळीन. पण त्या परपुरुषाची हमी देऊ शकतोस का तू? इथे तो मलाच त्याची बायको समजतोय. नाही त्याचं काय करणार आहेस तू? हे सगळं मला कळतंय ना, पण विश्वजित माझ्या भावासारखा आहे रेवा. आणि तू ही गोष्ट विसरू नकोस की त्याची ही अवस्था तुझ्यामुळे झाली आहे. मला आता कळतंय तुझ्या डोक्यात काय चाललंय, ते सगळं कळतंय मला. पण जर विश्वजित बरा होण्यासाठी आपण हे केलं नाही ना, तर आपल्याकडे दुसरा कुठचाच पर्याय नाही उरणार. ऐक माझं, कदाचित हे तुझं आणि माझं पण प्रायश्चित्त असेल. मला किती यातना होत असतील याचा विचार कर ना तू. मी काय तुला असं म्हणत नाहीये की तू मला सोड आणि कायमची त्याची हो म्हणून. मी फक्त एवढंच म्हणतोय की त्याच्या ट्रीटमेंटचा भाग म्हणून तू त्याच्या बरोबर राहा. आणि एकदा का तो बरा झाला की तरी या नाही, मला नाही जमणार हे सगळं. मला सहनच होत नाहीये. पण प्लीज प्लीज हा विषय इथेच थांबूया प्लीज. सावकाश सावकाश. आता तू बरा झालास बघ विश्वजित. हा, तरी बी काळजी घ्यायची, उगा स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही. आता हे सूप घे, तुला बरं वाटेल. परत औषधं पण घ्यायच्यात. काय रे बाळा, काय झालं? सूप का नाही पित तू? जान्हवी कुठे? जान्हवी? तुम्ही फोन केला होतात ना तिला? मला आश्चर्य वाटतंय, ती मला या अवस्थेमध्ये सोडून तरी कशी काय गेली? मला काही कळत नाही. मला खरं तर तिची गरज आहे आणि ती फक्त एक फेरी मारून निघून गेली. ती इतकी निर्धास्त कशी? मला तिची काळजी वाटते. काही गडबड नाहीये ना? अगो, काय रे, काय शोधतोस पोरा? माझा मोबाईल, जान्हवीला फोन करायचा आहे. अरे तुझा फोन इथं नाही रे बाळा. तू सारखं बोलत बसशील म्हणून. जान्हवीने नेला असेल. बघा किती काळजी करते माझी ती. खूप छान ओळखते मला ती. मी सतत कामाचं बोलेन फोनवर म्हणून फोन घेऊन गेली. मधू, अरे बस झालं रे जान्हवी पुराण. मधू, अरे पोरा, तुझी जान्हवी रात्रभर इथंच बसून होती. आता मी तिला घरी पाठवली. तिला थोडा वेळ आराम करू दे बाळा. किती वेळ सेवा करणार रे ती? मला माहितीये ती खूप काळजी करते माझी, आणि त्याच काळजीने ती येईल मला भेटायला. मधू, तू असं लहान मुलासारखं करू नकोस बरं. मी बघतो काय करायचं ते. नाही, मी सांगतो तुम्हाला ते करा. फक्त तुम्ही जान्हवीला फोन करा
आणि तिला सांगा की मला भेटायला ये म्हणून, आणि असं मला सोडून जाऊ नकोस म्हणून सांगा तिला. मी नाही जगू शकत तिच्याशिवाय. तेव्हा विषय थांबवूया म्हटल्यावर इथे विषय थांबत नाही ना. विश्वजित घरी आल्यावर आपण काय करणार आहोत समजतंय का तुला? आणि आऊसाहेबांचे आपल्यावरचे ऋण ते विसरू कसं शकतेस तू? आऊसाहेबांनी स्वतःच्या पोटच्या पोराला स्वतःपासून तोडलं आणि परक्याच्या पोरांना पोटची माया दिली. अरे वा, आता त्यांचा पोटचा पोर अडचणीत आहे आणि माझं काहीच कर्तव्य बनत नाही. तुला कळते का मी काय बोलतोय? तुझ्यामुळे मी माझ्यावरचे आऊसाहेबांचे ऋण फेडू शकीन. हा फक्त काही दिवसांचा प्रश्न आहे रेवा. तुला कळत कसं नाहीये? तरी अनय, प्लीज. ती तुझ्या भावना समजू शकते अनय, पण एक स्त्री म्हणून मी या गोष्टी कधीच मान्य नाही करणार. कधीच नाही. तुला एक गोष्ट कळते का? या एका गोष्टीमुळे आपल्या दोघांमध्ये किती अंतर निर्माण होणार आहे कळतंय का तुला? आणि कोणाच्याही आयुष्याची किंमत मी माझं मंगळसूत्र मोडून कधीच मोजू नाही शकणार. माझ्या बाजूने विचार केलाय ना एकदा तरी? मला 24 तास त्या माणसाबरोबर त्या घरात राहावं लागणार आहे. त्याची बायको म्हणून राहावं लागणार आहे. तुला याचा अर्थ तरी कळतोय का? अरे बा, मी याचा विचार केलाय, पण तिथे गुंडप्पा दादा असणारच ना. पण तिथे तू नसणारच ना. नाही, तू नसणार आहेस. मला तुझ्यापासून दूर राहावं लागेल. कशी राहू नाही, कशी राहू? ते विश्वजितचं जान्हवीवरचं प्रेम खूप विचित्र आहे. मोठ्या मुश्किलीने ते तिला विसरले. ते त्यांना कळलं ती पुन्हा जिवंत झाली आणि त्यांनी मला कधी सोडलंच नाही. देवा, देवा, कसली भीषण थट्टा लावलीस रे तू. कसला डाव म्हणायचा. आता कुठून शोधू मी ही जान्हवी? तेव्हा जान्हवीचं वेड लागलंय त्याला, पण ही जान्हवी नाही मिळाली तर खरंच वेडा होईल बघा तो. आत्ताच एका ऍक्सिडेंट मधनं वाचलाय आणि जान्हवी त्याच्या समोर नाही आली तर काय होईल हो त्याचा? काय करू? आऊसाहेबांना सांगू? नाही नाही, त्रास होईल त्यांना. त्यापेक्षा हे सगळं अनयराजेंना सांगायला हवं. तेच यातून काहीतरी मार्ग काढते. गुंडप्पा दादा बोला. काय? कधी? गुंडप्पा दादा तुम्ही नका काळजी करू, आधी शांत व्हा. आपण बघू ना काही मार्ग निघतोय का. दादा तुम्ही शांत व्हा, आपण डॉक्टरांशी बोलून घेऊ एकदा. तुम्ही नका काळजी करू, विश्वजित नक्की बरा होईल. मी येतोय तिकडे थोड्या वेळाने. झालं तुझ्या मनासारखं? हेच हवं होतं ना तुला? का? काय झालंय? अजून काही नाही झालंय, पण लवकरच होईल. तेव्हा आपल्या हातात जास्त वेळ नाहीये.
आपण लवकरच पाऊल उचललं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. तेव्हा काहीतरी वेडवाकडं व्हायच्या आधी जर आपण पाऊल उचललं नाही ना तर अनर्थ होईल. तू निदान काही दिवस जान्हवी म्हणून. बास, मला ना निर्जीव खेळण्यासारखं वाटू लागलंय आता. आज तुला खेळावंसं वाटलं म्हणून तू खेळतोयस. तुझ्या मित्राला ते खेळणं आवडलं, त्यांनी तुझ्याकडे मागितलं आणि त्याला बरं वाटावं म्हणून ते खेळणं तू त्याच्याकडे देणार आहेस? तुला कळतंय तरी का नाही तू काय बोलतोयस? तेव्हा तुझा काहीतरी गैरसमज होतोय. जे असेल ते, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, नाही माझा निर्णय झालाय. काहीही झालं तरी मी जान्हवी बनणार नाही. रेवा, आम्ही आज खूप काही मागतोय तुमच्याकडे. तुमचा पदर फाडून आमच्या पदराला ठिगळ लावण्याचा प्रयत्न करणार आहोत आम्ही. तुम्ही आम्हाला स्वार्थी समजा, अप्पलपोटी समजा. रेवा, आपल्या मुलाच्या मायेसाठी कुठलीही आई स्वार्थीच होईल जी. रेवा, आम्ही तुमच्याकडे आमच्या मुलाचं दान मागतो आहोत आमच्या पदरात. तुमची आजी सासू म्हणून नाही किंवा या राजघराण्यातली एक थोरली व्यक्ती म्हणून नाही, तर एक स्त्री एका स्त्रीकडे दान मागतीये. एक आई आपल्या पोराचं दान मागतीये. रेवा, आमचा विश्वजित या अपघातातून बचावला हे आमचं नशीबच म्हणायचं जी. पण तो जिवंत आहे तो फक्त तुमच्यामुळे. रेवा, आम्ही तुमच्याकडे आमच्या मुलाच्या प्राणाची भीक मागतोय जी. माझ्या मुलाचं दान पदरात टाक माझ्या. काय करताय तुम्ही? विश्वजितला काही होणार नाहीये, तुम्ही नका काळजी करू. चला. आता कसं शहाणा मुलासारखा वागलास रे. संपून टाकलं ना सूप. आता बरं वाटेल बघ तुला. औषधं बी घ्यायचेत अजून. तुम्ही जान्हवीला फोन केला होतात ना? काय म्हणाली ती? हॅलो विश्वजित, कसे आहात? ठीक आहे डॉक्टर. पल्स रेट चांगले आहेत. बघू. रिकव्हरी छान आहे. अहो, काल तुमचं ऑपरेशन झालं असं वाटतच नाहीये. कमालात तुम्ही. कमाल माझी नाही, माझ्या बायकोची आहे. तिने इतकं मस्त सूप करून पाठवलं होतं, खूप बरं वाटतंय मला. आजचं रात्रीचं जेवण मी घरी जाऊनच घेईन. वाय नॉट. खरं तर आजच तुम्हाला डिस्चार्ज द्यायचं ठरवतोय आम्ही. मग फायनल करून टाका. माझ्या बायकोच्या सूपने एवढी कमाल केली, तिच्या हातचं जेवण केलं तर काय होईल? नक्कीच. अरे वा. डॉक्टर साहेब, आता विश्वजित पूर्ण बरा झाला म्हणायचा की? हो, तसे बरे आहेत. फक्त त्यांनी मेंटली त्रास घेता कामा नये. म्हणजे कसं आहे, त्यांच्या मेंदूवर कोणत्याही प्रकारचा तणाव हा धोकादायक असू शकतो. आणि हो, मी एक नर्स अपॉइंट करतोय, ती सगळी त्यांची काळजी घेईल. नाही, नर्स नको. माझी जान्हवी काळजी घेईल माझी. आणि जान्हवीला कळलं ना तुम्ही नर्सला पाठवलंय तर ती तुम्हालाच ऍडमिट करेल. ठीक आहे, डोंट वरी. तुमची बायकोच तुमची काळजी घेईल. हो, जान्हवी करेल माझी सेवा. मी 2 दिवसात चालायलाच काय, पळायला सुद्धा लागेल. पण पळून जाऊ नका. आता आराम करा. आणि हो, आम्ही त्यांचे डिस्चार्जचे पेपर तयार करायला घेतोय. तुम्ही घरच्यांना बोलवून घ्या. मला त्यांच्याशी जरा महत्वाचं बोलायचं आहे. जी डॉक्टर. चला, आता म्हणजे तुला डिस्चार्ज मिळणार.
आधी जाऊन मी भैरवाच्या मंदिरात अभिषेक करणार बघ, त्याचा प्रसाद घेऊन येणार, तुला खाऊ घालणार आणि मगच आपण हे हॉस्पिटल सोडायचं बघ. नाही मामा, जान्हवी नसताना मी सूप प्यायलो, पण संध्याकाळपर्यंत जान्हवी आली नाही ना, मी हॉस्पिटलमधून बाहेर कधीच येणार नाही. आयुष्यभर इथेच थांबेन मी. हं? तेव्हा मी काय करू? कसल्या अडचणीत टाकलंयस तुम्हाला? सगळ्यांनाच आपली दुःख मोठी वाटताय, पण मला काय वाटतंय, मला काय त्रास होतोय हा विचार कोणीच कधीच करणार नाही का? हे कधीच कोणाला कळणार नाही का देवा? आता तर रावसाहेब हे अनेसारखंच बोलू लागले. त्यांचं पण काही चुकत नाहीये म्हणा. ते त्यांच्या मुलाच्या भल्यासाठी, त्याच्या आयुष्यासाठी हे सगळं करताय. पण मग मी काय करू? माझ्या बाजूने कधीच कोणी नसणार का देवा? कधीच नसणार का? रेवा रेवा गप, शांत हो बाळा. गप, इथे बघ, इथे बघ. गप. काय झालं तुला एवढं रडायला? शांत हो बघू आधी, शांत हो. सांग मला काय झालं? आई, आऊसाहेब परत आले. काय? अगं मग त्या कुठे आहेत आणि मला कशाने भेटले अख्ख्या दिवसात? त्यांची मनस्थिती नाहीये तेवढी ठीक. त्या खूप डिस्टर्ब्ड आहेत. म्हणजे काय झालंय? रेवा, रेवा मला सांग बघू काय झालंय? आई, विश्वजितजींचा अपघात झालाय. रेवा, तू हे काय बडबडतेस? हा, त्या विश्वजीतची बायको म्हणून तू त्याच्या घरी राहायला जायचं? नाही, हे शक्य नाही. आई, पण माझं कोणीच ऐकून घ्यायला तयार नाहीये. अनेला तर हेच वाटत होतं, पण आता आऊसाहेब हेच म्हणतायत. रेवा, तू असं कसं म्हणू शकतेस की तुझं ऐकणारं कोणी नाहीये? मी हयात आहे ना अजून? मला ही गोष्ट अजिबात पटलेली नाही. तू त्या विश्वजितच्या बायकोसारखी दिसत असशील, पण तू माझी सून आहेस. तू त्या विश्वजितच्या घरी त्याची बायको म्हणून राहायला जायच्या गोष्टीला मी विरोध करते. मी तुझ्या पाठीशी उभी राहीन रेवा.